Welcome to this second session, and we have seen already two features, that is large number of sellers, large number of buyers. These are features or characteristics of monopolistic competition. Now we are going to our third feature, that is product differentiation. Okay, काय आहे product differentiation? So product differentiation is a unique feature of monopolistic competition. म्हणजे एखाद्या प्रोडक्ट जे विकतायत त्यात काही ना काहीतरी फेरफार बदल असणं आणि ते इतर प्रोडक्टपेक्षा कसं वेगळं आहे हेच सांगून विकणं हे प्रोडक्ट डिफरन्सिएशन. ओके, वैविध्यता. इन मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन एव्हरी प्रोड्युसर ट्राईज टू कीप हिज प्रोडक्ट डिसिमिलर टू अदर. इन द सेन्स प्रत्येक वेळी मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये प्रत्येक जो सेलर असतो तो असाच प्रयत्न करतो की त्याचं प्रोडक्ट हे दुसऱ्या प्रोड्युसरपेक्षा वेगळं असावं दॅन हिज रायव्हल्स प्रोडक्ट इन ऑर्डर टू मेंटेन हिज सेपरेट आयडेंटिटी. दिस विल बूस्ट अप द कॉम्पिटिशन इन द मार्केट. आणि त्यामुळे काय होतं, ऑब्व्हियसली मार्केटमधली कॉम्पिटिशन वाढते. सो तुम्हाला लक्षात आलंय प्रोडक्ट डिफरन्सिएशन काय ते? हो, नाही, सांगता येत नाही. ओके, सो पुढे जाऊया. फोर्थ इज फ्रीडम ऑफ एंट्री अँड एक्झिट. सो अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन देर आर नो एंट्री बॅरियर्स. मगाशी म्हटलं तसं, कारण लार्ज नंबर ऑफ सेलर्स, लार्ज नंबर ऑफ बायर्स आहेत, कुठल्याही प्रकारे एंट्री बॅरियर्स नसतात मार्केटमध्ये. कुणीही येऊन बायर बनू शकतं, कुणीही येऊन सेलर बनू शकतं. द फर्म हॅव फ्रीडम टू एंटर ऑर लिव्ह द इंडस्ट्री and any new firm can start the business and existing firm can close down its business. सो कोणतीही नवीन फर्म त्यांचा बिझनेस सुरू करू शकते आणि जी एक्झिस्टिंग फर्म असते ती बिझनेस बंद करू शकते. सो दॅट्स हाऊ देर इज अ फ्रीडम ऑफ एंट्री अँड एक्झिट. आणि हे फीचर आपल्याला परफेक्ट कॉम्पिटिशन मधनं मिळतं. मोनोपॉली कॉम्पिटिशनमध्ये किंवा मोनोपॉलीमध्ये अशा प्रकारचं फीचर नसतं. देर इज अ रिस्ट्रिक्टेड एंट्री अँड एक्झिट. ओके, सो आता आपण जे बघणार आहोत पाचवं फीचर ते येते सेलिंग कॉस्ट. ओके, सो सेलिंग कॉस्टमध्ये सेलिंग कॉस्ट आर युनिक फीचर ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. हे दोन्हीही परफेक्ट कॉम्पिटिशन आणि मोनोपॉलीपेक्षा युनिक फीचर आहे असं म्हटलं जातं. सिन्स द फर्म प्रोड्यूस गुड्स विच आर क्लोज सबस्टिट्यूट टू इच अदर, they face competition in selling their products because a firm has to create not only supply but also demand for its product. So firm ला actually त्यांना एकमेकांच्या खूप जवळ जाणारी प्रोडक्ट, चौकोनी साबण, गोल साबण, मी पुन्हा पुन्हा साबणांवर येते कारण साबण हे माझ्या डोळ्यासमोर असणारं आणि अत्यंत प्रोडक्ट डिफरन्सिएशन असलेला प्रोडक्ट आहे. इतक्या प्रकारचे साबण अवेलेबल असतात आपल्या मार्केट्समध्ये आणि त्या प्रत्येक साबणाची काहीतरी व्हरायटी असते, बरोबर. आणि त्यामुळे प्रचंड कॉम्पिटिशन असते साधी साबणांच्या मार्केटमध्ये, की मी सिंथॉल घेऊ का लक्स घेऊ, की मी हमाम घेऊ, मेडिमिक्स घेऊ, डव घेऊ, वॉट एव्हर, देर आर मल्टिपल चॉईसेस अवेलेबल. आणि त्यामुळे द फर्म हॅज टू क्रिएट नॉट ओनली सप्लाय बट ऑल्सो डिमांड फॉर प्रोडक्ट. आणि त्यामुळे फर्मला फक्त सप्लाय किंवा प्रोड्यूस करून भागत नाही, तर फर्मला प्रचंड ॲडव्हर्टाइजमेंट क्रिएट करून, प्रचंड मार्केटिंग करून त्या प्रोडक्टचं प्रोडक्ट विकायला लागतं. ओके, म्हणजे थोडक्यात लोकांच्या मनात आर्टिफिशियल डिमांड तयार करायला लागते. उदाहरणच द्यायचं झालं तर 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, दिवाळी, दसरा या सगळ्याच्या दरम्यान सुरू होणारे अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडीलचे सेल, हे झालं मार्केटिंग टेक्निक. याच्या बरोबरीने असा विचार करा की आमच्या साबणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक घटक येते किंवा टूथपेस्टमध्ये मीठ, मोहरी, हिंग, हळद, मिरची, सगळ्या प्रकारचे घटक आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या ऍक्च्युली कस्टमरना अट्रॅक्ट करायला. सध्या तुम्ही बघताय विकोची जाहिरात येते, तुम्ही बघितली ती जाहिरात? कोण ऍड करत तरी ही विकोची सध्या? विको टर्मरिक, सायली संजीव, करेक्ट, सायली संजीव आणि तेजश्री प्रधान आणि स्पृहा जोशी, या तिघी जणी ऍड करतात. सो मराठी क्राऊडला
अट्रॅक्ट करण्यासाठी म्हणून ही ऍड तयार केलेली आहे. आणि म्हणून मराठी सिरीजमध्ये, मराठी टीव्ही वरती, स्क्रीनवरती सतत दिसणाऱ्या आणि लोकांना आपल्या घरातल्याच वाटणाऱ्या अशा प्रकारच्या ऍक्ट्रेस निवडलेल्या आहेत, की ज्या लोकांना सांगू शकतील की बघा आम्ही इतक्या कामात असतो तरी आमचा चेहरा छान आहे, सो तुम्ही विकोचं प्रोडक्ट घ्या. येतंय लक्षात? सो दिस इज काइंड ऑफ थिंग. पण ऑब्व्हियसली जर असं काही बनवायचं असेल तर त्याला कॉस्ट लागणार. म्हणजे आपल्या मनातही असा विचार येणार, ठीक आहे या वापरतायत तर मी पण एकदा वापरून बघायला काय हरकत आहे. असं म्हणून जर मी विको खरेदी करायचं ठरवलं तर याचाच अर्थ फर्मने डिमांड क्रिएट केली. पण डिमांड क्रिएट करण्यात ती ऍडव्हर्टाइजमेंट करणं, त्यासाठी त्या लोकांना म्हणजे ती अपॉइंट करणं, ह्या ऍक्ट्रेसेसना पैसे देणं, हे एवढे सगळ्या गोष्टी करायला लागतात, म्हणजेच खर्च येतो. आणि याच खर्चाला सेलिंग कॉस्ट असं म्हटलं जातं. फॉर दिस पर्पज अ फर्म विल स्पेंड मनी विच इज टर्म्ड ॲज सेलिंग कॉस्ट. सेलिंग कॉस्ट डज नॉट एक्झिस्ट अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन अँड मोनोपॉली. सो परफेक्ट कॉम्पिटिशन आणि मोनोपॉलीच्या अंडर या प्रकारची कॉस्ट अवेलेबल नसते, आपल्याला दिसत नाही. सेलिंग कॉस्ट इन्क्लूड्स ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर. म्हणजे काय काय असतं सेलिंग कॉस्टमध्ये बघा. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर, सॅलरीज ऑफ मार्केटिंग स्टाफ, म्हणजे जे त्या प्रोडक्टचं मार्केटिंग करत असतात त्या स्टाफची सॅलरी, सॅलरीज ऑफ सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे जे सेल्स प्रमोट करतात, किंवा जर तुम्ही MR म्हणतात त्याला, म्हणजे मार्केट रिप्रेझेंटेटिव्ह. सो अशा प्रकारचे लोक, त्यांच्या सॅलरीज, ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस, म्हणजे ते प्रोडक्ट मे बी फ्री सप्लाय द्यायचा असेल लोकांना किंवा कुठल्याही प्रकारचं, तर त्याचे ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विकायला नेण्यासाठीचे. सेल प्रमोशन, म्हणजे असा विचार करा मॉल्समध्ये वगैरे डिस्प्ले लावले जातात, किंवा वेगवेगळ्या प्रकारे लोक ना फ्री सॅम्पल वाटली जातात. सो दॅट इज अ सेल प्रमोशन एक्सपेन्सेस अँड एक्झिबिशन कॉस्ट. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे या सगळ्या गोष्टींना सेलिंग कॉस्ट असं म्हटलं जातं. आणि हे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनचं युनिक फीचर आहे. सो तुम्हाला सेलिंग कॉस्ट बद्दल लक्षात आलंय? Yes, ma'am. Okay, so let's see the sixth Yes, ma'am. concept. Yes, so let's see the sixth concept, that is concept of group. Under monopolistic competition, the word group is used instead of industry for collection of firms. म्हणजे जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री मधल्या फर्म्स म्हणतो, की मेडिमिक्सची एक फॅक्टरी किंवा एक फर्म आहे, सिंथॉलची एक फर्म आहे, त्याच्यानंतर लक्सची एक फर्म आहे. सो या सगळ्यांना कलेक्टिव्हली ग्रुप असं म्हटलं जातं. इंडस्ट्री रेफर्स टू द कलेक्शन ऑफ फर्म्स प्रोड्युसिंग होमोजिनस प्रोडक्ट. सो जर समजा आपण असं म्हटलं की सेम टाईपचं प्रोडक्ट विकणाऱ्या फर्म्सच्या ग्रुपला इंडस्ट्री म्हटलं जातं. पण ग्रुप म्हणजे कलेक्शन ऑफ फर्म्स प्रोड्युसिंग हेटरोजेनस प्रोडक्ट. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची प्रोडक्ट डिफरन्सिएशन असणाऱ्या कंपनीज जेव्हा एकत्र येतात, त्यांचं कार्टेल किंवा ऑर्गनायझेशन तयार करतात, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? ग्रुप. थोडक्यात तुम्हाला जर असं विचारलं व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इंडस्ट्री अँड ग्रुप, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की जेव्हा फर्म्स वेगवेगळ्या होमोजिनस प्रोडक्ट, म्हणजे सेम प्रोडक्ट, परफेक्ट सबस्टिट्यूट असलेले प्रोडक्ट तयार करतात, इट इज कॉल्ड इंडस्ट्री. वेरॅज जेव्हा फर्म्स वेगवेगळ्या प्रकारची सिमिलर प्रोडक्ट तयार करत असतात, दे आर हेटेरोजेनस प्रोडक्ट, तेव्हा त्यांच्या कलेक्शनला, त्यांच्या काय म्हणू आपण, त्यांच्या कार्टेलला ग्रुप असं म्हटलं जातं. राहील लक्षात ग्रुप आणि इंडस्ट्री यातला फरक? Yes, ma'am. ओके, सो मला माहिती अजून 3 फीचर बघायचे, पण त्याच्या आधी येस, ऍक्च्युली एक अशी फारच काय म्हणू भारी मला व्हिडिओ मिळाली होती, थोडीशी परदेशी आहे, कदाचित कळायला अवघड असेल, पण 2च मिनिटाची आहे. आपण प्रयत्न करू की आपल्याला लक्षात येते का ती. लेट मी जस्ट स्टॉप रेकॉर्डिंग. सो तुम्हाला हसायलाच लागतं. आय विल मेक सो मी टिचकी वाजवीन, दॅट मीन्स मी जोक मारलाय आणि मग तुम्हाला हसायला लागतं. ओके, सो आतापर्यंत माझ्या खूप टिचक्या वाजवून झाल्यात, पण आता मी तुम्हाला माफ करते कारण त्या तुम्हाला दिसत नाहीयेत. सो लेट्स स्टार्ट. ओके, सो 7वं फीचर बघूया. 7वं फीचर इज ॲब्सेन्स ऑफ इंटरडिपेंडन्स. बाय द वे, तुम्हाला तुमचा ज्याला आपण काय म्हणतो, आय एम जस्ट ॲट लॉस ऑफ वर्ड्स, ज्याला आपण म्हणतो की तुमचं ह्युमर, म्हणजे तुमची विनोद वर हसण्याची शक्ती, किंवा तुम्हाला तुमची
ह्युमरस पॉवर, ज्याला आपण काय म्हणतो मराठीत, तुमची काय तुम्हाला माहिती आहे ह्युमरला मराठीत काय म्हणतात? विनोद बुद्धी. ती तुम्हाला इम्प्रूव्ह करायला हवी. अदरवाइज यू विल बी स्लीपिंग इन इकॉनॉमिक्स. ओके, सो ॲब्सेन्स ऑफ इंटरडिपेंडन्स म्हणजे लार्ज नंबर ऑफ फर्म्स आर डिफरंट इन देअर साईज. सो प्रत्येक फर्मचा साईज वेगळा असतो. मे बी आपण असं म्हणू शकतो आयुर्ची प्रोडक्ट कदाचित थोड्या प्रमाणावर मार्केटमध्ये येतात ॲज कम्पेअर्ड टू लक्स किंवा सिंथॉल. सो प्रत्येक फर्मचा साईज वेगळा असतो. किंवा पार्लेजीची बिस्किटं विचार करा आणि मे बी पार्लेजीच्या अगेन्स्ट टायगरची बिस्किटं. सो पार्लेजीची बिस्किटं खूप विकली जातात ॲज कम्पेअर्ड टू टायगर. ते दोघांचे जवळजवळ क्लोज सबस्टिट्यूट आहेत, पण तरी आयडेंटिकल प्रोडक्ट नाही आहेत. इच फर्म हॅज इट्स ओन प्रोडक्ट अँड मार्केटिंग पॉलिसी. सो प्रत्येक फर्मचं स्वतःचं प्रोडक्शन, त्याची प्रोसेस वेगळी असते, त्यांची मार्केटिंग करण्याची, ॲडव्हर्टायझिंग करण्याची पॉलिसी वेगळी असते. देर इज नो फर्म विच इज इन्फ्लुएन्स्ड बाय अदर फर्म. सो कुठलीही फर्म दुसऱ्या फर्ममुळे इन्फ्लुएन्स्ड होत नाही आणि त्यामुळे दे आर इंडिपेंडंट, म्हणजे ते एकमेकांवर अवलंबून नसतात. सो दॅट इज ॲब्सेन्स ऑफ इंटरडिपेंडन्स. एथ फीचर इज फॉलिंग डिमांड कर्व. इन मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन अ फर्म इज फेसिंग डाऊनवर्ड स्लोपिंग डिमांड कर्व. मगाशीच बघितलं होतं आपण आणि मला वाटतं मी तेव्हाच एक्सप्लेन केलं होतं. सो दॅट इज इलॅस्टिक डिमांड कर्व. that means one can sell more at lower price and vice versa. सो याचाच अर्थ असा असतो, तुम्ही जास्त विकू शकता जर तुम्ही मोनोपॉलिस्टिक मार्केटमध्ये विकताय, जर तुम्ही तुमच्या प्राइस कमी ठेवल्यात तर. येतंय लक्षात? आणि वाईस वर्सा, तुम्हाला तुमची प्राइस मोठी ठेवायची असेल तर तुम्हाला डिमांड कमी मिळेल. द 9th फीचर इज 2-dimensional कॉम्पिटिशन. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन हॅज 2 facets, not facets. सो फेसेट्स म्हणजे 2 साइड्स. पहिली प्राइस कॉम्पिटिशन आणि दुसरी नॉन प्राइस कॉम्पिटिशन. म्हणजे मार्केटमध्ये 2 प्रकारच्या गोष्टी रूल करत असतात. त्यातली पहिली असते प्राइस रिलेटेड कॉम्पिटिशन आणि दुसरी असते नॉन प्राइस कॉम्पिटिशन. इन दिस काइंड ऑफ मार्केट द फर्म्स कॉम्पिट विथ इच अदर ऑन द प्राइस इश्यू. म्हणजे असं विचार करा की 2 गाड्या आहेत, TVS पेप आणि ॲक्टिवा. ॲक्टिवा ही होंडाची गाडी आहे आणि पेप ही TVSची गाडी आहे, बरोबर. सो त्या दोन्ही समजा प्राइससाठी एकमेकांशी फाईट करतायत, त्याला आपण प्राइस कॉम्पिटिशन असं म्हणतो. दे ऑल्सो फाईट ऑर कॉम्पिट ऑन द नॉन प्राइस इश्यूज टू एक्सपांड देअर सेल. म्हणजे त्यांचा सेल वाढवण्यासाठी ते इतर गोष्टींवरही भांडतात. म्हणजे ते फक्त प्राइस नाही म्हणणार, तर ते म्हणतील कदाचित TVSची जी पेप आहे ती कमी पेट्रोलवर चालते, तर ॲक्टिवा म्हणेल की आमची पॉवर जास्त आहे गाडीची. म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या इश्यूमुळे त्यांच्यात कॉम्पिटिशन निर्माण होते आणि ते त्यांचं मार्केटमधलं स्थान बळकट करायचा प्रयत्न करतात. ओके. नॉन प्राइस कॉम्पिटिशन इन द टर्म्स ऑफ प्रोडक्ट व्हेरिएशन अँड सेलिंग कॉस्ट इन्कर्ड बाय ईच सेलर टू कॅप्चर हिज शेअर इन द मार्केट. म्हणजे थोडक्यात प्रत्येक जण आपली, मगाशी म्हटलं असं, मार्केटमधली जागा किंवा शेअर वाढवण्यासाठी हे सगळ्या प्रकारे प्रोडक्ट व्हेरिएशन आणतो, सेलिंग कॉस्ट कमी करायचा प्रयत्न करतो, तरीही आपलं प्रोडक्ट कसं भारी आहे, सगळ्यांपेक्षा वेगळं आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतो थ्रू 2 डिफरंट डायमेन्शन. त्यातली पहिली आहे प्राइस डायमेन्शन आणि दुसरी आहे नॉन प्राइस कॉम्पिटिशन. आता काही एक्झाम्पल्स आहेत आणि आय एम रिअली प्रॉमिसिंग यू की ही एक्झाम्पल बघितल्यावर आपण आज थांबणार आहोत. ओके. सो व्हॉट आर दीज एक्झाम्पल्स? हे बघा, इट इज अ काइंड ऑफ some examples. A very nice example of monopolistic competition is farmers. Farmers produce crops for the entire world population. सगळ्या जगासाठी म्हणजे जगासाठी फार्मर्स प्रोड्यूस करतात, कल्टिवेट करतात. बट अगेन दे हॅव डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स बाय व्हर्च्यू ऑफ थिंग्स लाईक साईज अँड क्वालिटी. असा विचार करा, सिम्पली आपल्या ओळखीचं उदाहरण हापूस आंबा. देवगड आणि रत्नागिरीचाच का? उस्मानाबादचा का नाही, औरंगाबादचा का नाही, नागपूरचा का नाही? संत्री नागपूरचीच का? बरोबर. द्राक्ष नाशिकचीच का? म्हणजे थोडक्यात साईज आणि क्वांटिटीवरून फार्मर्सची प्रोडक्ट्स पण चेंज होतात. सो समजा मला केसरी आंबा खायचा असेल तर मे बी मला कोकणात यायची गरज नाही कदाचित, पण मला जर हापूस खायचा असेल तर मला कोकणचाच खायला पाहिजे, रत्नागिरीचाच खायला पाहिजे, देवगडचाच खायला पाहिजे. सो साईज, क्वालिटी याच्यावरनं मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. सो हापूस आंब्याची आपण असं म्हणू शकतो अल्फान्सो मँगोची मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आहे
मार्केटमध्ये. देन देर आर सम रेस्टॉरंट्स एन्जॉय मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन बिकॉज ऑफ देअर पॉप्युलरिटी अँड रेप्युटेशन. तुम्ही सांगू शकता अशी उदाहरणं हॉटेल्सची, काही रेस्टॉरंट चेनची जी त्यांच्या प्रोडक्टमुळे अतिशय फेमस झालेली आहेत? डॉमिनोज, KFC, करेक्ट. KFC, केंटुकी फ्राईड चिकन. मॅकडोनल्ड्स, बरोबर. सो अशा प्रकारची रेस्टॉरंट की ती त्यांची मोनोपॉली त्या मार्केटमध्ये एन्जॉय करतात. नंतर डिमांड फॉर सम स्पेसिफिक मॉडेल्स लाईक ऑटोमोबाईल्स outstrips the production capacity. This creates situations of monopolistic competition. Similar monopolistic situation develops for the given periods for different capital goods product from time to time. म्हणजे थोडक्यात मगाशीच सांगितलं तसं की TVSची पेप आणि होंडाची ॲक्टिवा किंवा मे बी सुझुकीची ॲक्सेस, बरोबर, ज्युपिटर, या सगळ्या एकमेकांना कॉम्पीट करू शकतात त्यांच्या मॉडेलमुळे. नंतर सम न्यूजपेपर इन सम प्लेसेस एन्जॉय ऑलमोस्ट मोनोपॉलिस्टिक पोझिशन इन स्पाइट ऑफ एक्झिस्टन्स फ्रॉम अदर कॉम्पिटिटर्स. तुम्हाला माहितीये का, पुण्यात अशी एक वेळ होती की सकाळ हाच पेपर जवळजवळ पुण्याचा पेपर असल्यासारखा होता. मग लोकमतने त्याला इतकी फाईट द्यायला सुरुवात केली की मग सकाळ आणि लोकमत यांच्यात टफ कॉम्पिटिशन सुरू झाली. अजूनही असं असतं की काही ठिकाणी एक ठराविकच न्यूजपेपर घेतला जातो आपापल्या घरात. So that is again monopolistic competition. Manufacturers of some high precision products such as multi-cylinder diesel engine fuel injection pumps enjoy monopolistic competition because their competitors are not able to match their quality. So अशा प्रकारचं पण असतं. वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निकल इंडस्ट्रियल डिझाईन्स हे खूप चांगल्या प्रकारे वर्क झाल्यामुळे. ओके, सो डेफिनेटली आजसाठी इतकंच आपण नक्की करणार आहोत. मला माहिती आहे तुम्ही खूप दमलात, कारण माझ्या आसपास असलेले माझे आई बाबा पण माझी बडबड ऐकून दमले. सो मी तुम्हाला आजची अटेंडन्स शीट देते आणि आजसाठी आपण थांबूया. ओके ओके मॅम. येस. बाय द वे, तुमच्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा, WDC म्हणजे विमेन डेव्हलपमेंट सेल 8 मार्चला विमेन डे साजरा करणार आहे. ओके, महिला दिन. आणि त्यावेळी जो कार्यक्रम होणार आहे, ऑफलाईन कार्यक्रम होणार आहे, आणि त्याच्यासाठी तुमच्या काही आयडियाज असतील तर त्या शेअर करण्यासाठी उद्या सोशल डिस्टन्सिंग आणि सगळ्या प्रकारचे नियम पाळून 11 वाजता मीटिंग आहे. तर तुमच्यापैकी ज्यांना हजर राहायचंय आणि ज्यांना या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करायचंय, कारण खूप मस्त इव्हेंट असणार आहे, शिक्षक आणि मुलं असं मिळून इव्हेंट आहे. सो प्लीज डू जॉईन फॉर दॅट इव्हेंट and for that meeting tomorrow at 11. Okay.